हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोक्षदा एकादशी व्रत कसे करावे, त्याचा शुभमुहूर्त कोणता आहे, त्याचे महत्त्व काय आहे, तसेच सोपे उपाय केले तर पापापासून मिळेल मुक्ती, ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. वैदिक पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी व्रत केले जाते. धार्मिक मान्यता अनुसार एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी व शांती राहते. त्याचबरोबर शुभ फळंसुद्धा मिळतात. आता आपण पाहूया मोक्षदा एकादशीचे पारण कसे केले जाते. वैदिक पंचांगानुसार 1 डिसेंबर 2025 सोमवार या दिवशी मोक्षदा एकादशी व्रत आहे. या दिवशी भगवान विष्णू व माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा अर्चा केली जाते. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळून श्रीहरीची कृपा प्राप्त होते. मोक्षदा एकादशी शुभमुहूर्त. वैदिक पंचांगानुसार मोक्षदा एकादशी तिथी प्रारंभ 30 नोव्हेंबर रात्री 9:31 ते मार्गशीर्ष महिना शुक्ल पक्ष एकादशी तिथी समाप्ती 1 डिसेंबर रात्री 7:01 मोक्ष एकादशी व्रत पारण म्हणजे उपवास समाप्ती 2 डिसेंबर सकाळी 6:51 ते 9:04 मोक्षदा एकादशी व्रत पारण विधी. द्वादशी तिथी म्हणजेच एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे पुढचा दिवस. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्या. मग भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करून मंत्र जाप करा. आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांती मिळावी म्हणून प्रार्थना करा. मग सात्विक भोजनाचा भोग दाखवून मग लोकांना प्रसाद देऊन मग उपवास सोडा. नैवेद्याच्या ताटामध्ये तुळशीचे पान ठेवायला विसरू नका. मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान धर्म करा. मोक्षदा एकादशीच्या दिवशी दान धर्म करणे खूप महत्त्वाचे आहे. या दिवशी मंदिरामध्ये व गरीब लोकांना भोजन द्या. कपडे व धन दान केल्याने व्रत पूर्ण होऊन फळ प्राप्त होऊन सुख समृद्धी मिळते व आर्थिक संकट दूर होते. मोक्षदा एकादशी व गीता जयंती शुभ संयोग. करा हे सोपे सटीक उपाय. आपल्याला जर सुख प्राप्ती पाहिजे असेल तर 1 डिसेंबर या दिवशी भगवान दामोदरांना सिंदूर लावून ओम गोविंदाय नमः किंवा ओम वामनाय नमः ह्या मंत्राचा 11 वेळा जाप करा. असे केल्याने सुख प्राप्त होते. आपल्याला धनप्राप्ती पाहिजे असेल तर 1 डिसेंबरला भगवान दामोदरांना कमलगट्टे अर्पित करून त्यांचे स्मरण करा. असे केल्याने धनवृद्धी होते. 1 डिसेंबर रोजी भगवान दामोदर यांना तुळशी अर्पित करून ओम माधवाय नमः किंवा ओम नारायणाय नमः ह्या मंत्राचा जाप करा. असे केल्याने आपली शक्ती वाढते. जर आपण पारिवारिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असाल तर भगवान दामोदर यांना दही, साखरचा नैवेद्य दाखवा व त्यांचे स्मरण करा. असे केल्याने पारिवारिक समस्या सुटतील. तुम्हाला जर प्रेमामध्ये सफलता पाहिजे असेल तर भगवान दामोदर यांना रोली अक्षताचा टिळा लावून ओम पद्मनाभाय नमः किंवा ओम ऋषिकेशाय नमः ह्या मंत्राचा 5 वेळा जाप करा. असे केल्याने प्रेम संबंधामध्ये सफलता मिळेल. आपणाला जर आपले व आपल्या परिवाराचे चांगले स्वास्थ्य पाहिजे असेल तर भगवान दामोदर यांना हिरवे मूग अर्पित करा व भगवान दामोदर यांचे स्मरण करा. असे केल्याने रोगापासून मुक्ती मिळेल. आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षा पाहिजे असेल तर भगवान दामोदर यांना लाल चंदन अर्पित करून त्यांचे स्मरण करा. असे केल्याने सर्व प्रकारची सुरक्षा मिळते. जर आपणाला सौभाग्य प्राप्ती पाहिजे असेल तर भगवान दामोदर यांना 2 हळकुंड अर्पित करा व ओम श्रीधराय नमः या मंत्राचा जाप करा. असे केल्याने सौभाग्य प्राप्ती होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.